आम्ही या ठिकाणी सर्व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, सर्व देगलूर शहरातील सर्व या ठिकाणी सोनम वांगचुक व तसेच अभिजित दिपके आमचे नेते जंतर मंतर दिल्ली या ठिकाणी लोकशाही पद्धतीने त्या ठिकाणी उपोषण करत होते। पण या बीजेपी सरकारनं त्यांना बळजबरीनं त्यांना उठवण्याचं काम महापाप त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे। आम्ही सर्व काँग्रेस पक्षाचे व तसेच सर्व देगलूर महाविकास आघाडीचे आणखी झाली जर ऐकले नाही तर आम्ही या ठिकाणी देगलूर या ठिकाणी सर्व आंदोलन करण्याचं काम या ठिकाणी पण आम्ही करणार आहोत। आज कित्येक मुलं आज दिल्ली या ठिकाणी जमा झालेले आहेत। आज त्यांना किती लाठीचार्ज त्यांच्यावर होत आहे। हा महापाप या बीजेपी सरकारनं करत आहे। त्यासाठी आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी आज उपजिल्हाधिकारी या कार्यालयावर आणि या ठिकाणी आम्ही निवेदन देण्यासाठी सर्व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी जमा होऊन या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। त्या काळामध्ये तरुणाईच्या सोबत आणि सध्याच्या सोबत भूमिका आपली राहावी या दृष्टिकोनात हा प्रयत्न आहे, काय सांगाल? सबसे पहले तो आज मैं जो सोनम वांगचुक जो दिल्ली में जो बच्चों के भविष्य के लिए जो उपोषण को बैठे थे उन्होंने, और उनको जो है ना जबरदस्ती ये सरकार ने उठा के दवाखाने में लिया के जो एडमिट करे, उसके विरोध में हम कांग्रेस पार्टी की तरफ से आज पूरे हमारे देगलूर शहर के पूरे पदाधिकारी, पूरे नगर सेवक सब मिलकर आज यहाँ पे कलेक्टर साहब को निवेदन दिए। उसके विरोध में जो सरकार जो है ना, जो लोगों को जो है ना जिस तरीके से बच्चे जो पढ़ने लिखने वाले बच्चे उनके जो पेपर लीक कर रहे हैं, उन्होंने जो धर्मेंद्र प्रधान जो यहाँ के जो शिक्षण मंत्री है पूरे भारत देश के, उनका इस्तीफा मांगने के लिए उन्होंने जिस टाइम पे जिस तरीके से उन्होंने उपोषण को बैठे थे, तो मैं आज इस मौके पे ये बात कहना चाहता हूँ, खास तौर पर ना हिंदू खतरे में है, ना मुसलमान खतरे में है, ना हिंदू खतरे में है, ना मुसलमान खतरे में है। आज पूरा देश मोदी और अमित शाह दोनों आने के बाद पूरे खतरे में है। आज इसी तरीके से आज कांग्रेस पार्टी की तरफ से आज आने वाले दिनों के अंदर इसी तरीके का अगर जो व्यवहार रहेगा इनका, तो हम रोड पे आकर जो है ना जिस तरीके से आंदोलन धरने करने का जो काम करना आज करे, और इससे ज्यादा जो है ना आने वाले दिनों के अंदर बहुत तीव्र तरीके से हमें करने वाले हैं। काँग्रेस पक्षाचे आमचे शहराध्यक्ष तथा महाविकास आघाडीचे आमचे नेते मोगलाजी शिरसटवार यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक 20/7/2026 रोजी उपजिल्हाधिकारी कार्यालय देगलूर तथा उपजिल्हाधिकारी दंडाधिकारी कार्यालय देगलूर या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं जे दिल्ली या ठिकाणी जंतर मंतर येथे जे आज लाखो विद्यार्थी देशाचं ते जे भविष्य त्यांच्याकडे पण पाहिलं जातं, त्या देशाच्या तरुण बांधवांच्या हितासाठी या देशाचे समाजवादी विचाराचे नेते सोनम वांगचुक यांनी जे 19 दिवसाचं महाउपोषण सुरू केलं होतं आणि त्याच्यासोबत अभिजित दिपके व अनेक तरुण युवक युवती त्यांच्या उपोषणामध्ये सहभागी झाले होते। पण या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि त्यांची जी काही टीम आहे यांना हे उपोषण पाहवलं नाही। विद्यार्थ्यांची जी काही दिशा आहे, त्यांना जे काही या देशामध्ये चांगलं करू पाहत आहेत त्यांच्याकडे बक्रदृष्टी ठेवून प्रधानमंत्री मोदींनी ते उपोषण उठवण्याचं महापाप केलं आणि सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने ते उपोषण उठवण्याचं षडयंत्र भाजप सरकार आणि आरएसएस सरकार करत आहे। त्याचा तीव्र निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं नरेंद्र मोदी व त्यांच्या सरकारच्या विरोधामध्ये जे काही आंदोलन विद्यार्थ्यांनी छेडलं आहे की त्यांचा मंत्रिमंडळातला जो सहकारी आहे धर्मेंद्र प्रधान त्याचा राजीनामा तात्काळ दिला पाहिजे, या भावनेतूनच जे विद्यार्थी जंतर मंतर दिल्ली येथे अमर उपोषणाला बसलेले होते त्यांचं आंदोलन चिरडण्याचं महापाप नरेंद्र मोदी सरकार त्यांच्या पिलावळाने केलेलं आहे। त्याचा जाहीर निषेध काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यासाठी करत आहोत आणि आम्ही करण्यासाठीच या ठिकाणी उपजिल्हाधिकारी कार्यालय देगलूर या ठिकाणी आम्ही येत आहोत, आलेलो आहोत। आम्ही सर्व जे काही जंतर मंतर येते जे लाखो आमचे युवक बांधव जे देशाचं भवितव्य आहे की उद्याचा भारत त्यांच्या हातात आहे आणि ते त्या आमच्या तरुण विद्यार्थ्यांवर
लाठीहल्ला करणे, त्यांना मारहाण करणे, त्यांचा दुर्लक्ष करणे, त्यांच्या आंदोलनाकडे कुठल्याही प्रकारचं सहकार्य न देण्याची भूमिका ही प्रधानमंत्र्यांची अत्यंत चुकीची आहे. त्याचा आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं तीव्र शब्दात निषेध करतो.